नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमीपत्रात एक धक्कादायक अजब कारभाराची बातमी आहे. नाशिकमधून पालिका रुग्णालयाचा अजब कारभार या ठिकाणी बघायला मिळतोय आणि ही घटना आहे बिटको रुग्णालयातली. हा धक्कादायक प्रकार या रुग्णालयात घडलेला आहे. रुग्णालयात इथे रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. रेमडेसिवीरची खरेदी केल्याचा दावा त्यामुळे पालिका आयुक्तांनी जो केला होता तो या ठिकाणी सपशेल फोल ठरताना बघायला मिळतोय. पालिका आयुक्तांनी असा दावा केला होता की आम्ही रेमडेसिवीरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे, पण आता इथे कशा पद्धतीने तुटवडा पडतो आहे, उपलब्धच नाहीये इंजेक्शन, हे या उदाहरणावरून समोर येतं. आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना विचारूयात. प्रशांत, एकीकडे आयुक्तांचा दावा की आम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली आहे, उपलब्धता आहे, आणि तिथेच दुसरीकडे हे नेमकं काय सुरू आहे? स्वाती, पालिका आयुक्तांनी दावा केला की 5,000 रेमडेसिवीर इंजेक्शन आम्ही खरेदी करतोय. आणखीन पालिकेच्या सगळ्या रुग्णालयांमध्ये आता हा साठा प्रत्येक रुग्णाला आम्ही देण्यात येईल. टप्प्याटप्प्यामध्ये मोठा लॉट आला. पालिकेच्या बिटको रुग्णालयात पोहोचला, झाकीर हुसेन रुग्णालयात पोहोचला आणि अक्षरशः ज्या रुग्णाला 6 इंजेक्शनची गरज आहे, तब्बल 6 इंजेक्शनचा हा कोर्स आहे, त्याला 6 दिवसामध्ये फक्त 1 रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. नेमके हे इंजेक्शन जात आहे कुठे? 500चा आलेला साठा गेला कुठे? आणि याच रुग्णाला ज्यावेळेस सातत्यानं मागणी करतात त्यावेळेस अक्षरशः प्रिस्क्रिप्शन दिलं जात आहे बाहेरून रेमडेसिवीर आणण्यासाठी. ही परिस्थिती आहे सरकारी रुग्णालयातली. मग फक्त जनतेच्या मनामध्ये फक्त भावना हे करण्यासाठी किंवा हे फोल दावे आयुक्त करताय का? पालिकेच्या रुग्णालयामध्ये येणारा साठा नेमका जातोय कुठे? या ठिकाणी रेमडेसिवीरचा साठा आलाय असा दावा केला जात होता. मग जर का तुमच्याकडे साठा आलाय तर मग तो साठा तुम्ही बाहेरच्या मार्केटमध्ये देताय का कोणाला वापरण्यासाठी देताय? गरजू रुग्णापर्यंत रेमडेसिवीर खरोखर पोहोचतोय का? म्हणजे ज्यांचा HRCT स्कोअर सुद्धा 16 आणि 18 आहे त्या रुग्णाला सुद्धा रेमडेसिवीर दिलं जात नाहीये. 6 दिवसातनं एकदा दिलं जातंय. याच्या इतका धक्कादायक प्रकार दुसरा कोणताच म्हणता येणार नाही. पालिका आयुक्तांचा दावा हा फोल ठरलाय. नेमका दोष कोणाचा आहे? पालिका आयुक्तांचं यंत्रणेवर नियंत्रण नाही का? यंत्रणेच्या माध्यमातून रेमडेसिवीरचं वितरण कोणत्या प्रकारे केलं जात आहे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. रुग्ण मात्र अत्यंत परेशान आहे. स्वाती, त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असंच म्हणावं लागेल आणि या संदर्भातला जाब जो आहे तो पालिका आयुक्तांना देखील आपण विचारणार आहोत. तुर्तास धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी या घडीची लॉकडाऊन संदर्भातली. लॉकडाऊनची घोषणा जी आहे ती आजच होणार आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेशी आज रात्री साधारण 8:30च्या सुमारास संवाद साधणार आहेत आणि या संवादातून राज्यात लॉकडाऊन कधी लागणार आणि नेमकी SOP काय असणार आहे ते देखील या ठिकाणी हा संवाद साधत असताना मुख्यमंत्री स्पष्ट करतील. लॉकडाऊनच्या SOP संदर्भात देखील हा संवाद असणार आहे. आज रात्री हा संवाद जो आहे तो मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेशी साधतील. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी मुंबईतून आपल्या सोबत आहेत. बघूयात प्रफुल्ल, साधारण कितीच्या सुमारास मुख्यमंत्री हा संवाद साधणार आहेत महाराष्ट्राच्या जनतेशी आणि SOP नेमकी काय असणार आहे त्याबद्दल काय कळू शकलंय का? स्वाती, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत आणि साधारण या संवादातून लॉकडाऊन जो आहे तो अतिशय सक्त असा लॉकडाऊन घोषित करण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की साधारणतः लॉकडाऊनच्या घोषणा केल्यानंतर 2 दिवस हे जनतेला एकूण खरेदी करण्यासाठी, वस्तू खरेदी करण्यासाठी, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ दिला जाईल. हा जर आपण विचार केला तर साधारणतः 15 तारखेला रात्री 8 वाजेपासून हे लॉकडाऊन सुरू होईल आणि साधारणतः 15 दिवसाचा लॉकडाऊन असेल अशी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येताना दिसते. आणि हा लॉकडाऊन जो आहे तो जीवनावश्यक वस्तू वगळता कडकडीत बंद जो आहे तो पाळला जाणार आहे. आणि त्यामुळे अनेकांना म्हणजे बाहेर फिरणं तर पूर्णपणे बंद असतील, कार्यालय बंद असतील, खाजगी आस्थापना बंद असतील. कदाचित मोठ्या कंपन्या ज्यांनी या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली असेल त्या कंपन्या काही अंशी चालू राहतील असं सध्या जे एक प्राथमिक ज्याला आपण SOP म्हणतो त्या समोर येताना दिसत आहेत. खरे. आणि त्यामुळे हा संवाद नेमका साधारण 8:30 वाजता, तर प्रफुल्ल 8:30 वाजता हा संवाद साधणार आहे आणि त्यामुळे आणखीन जर प्रफुल्ल आपण विचार केला तर प्रामुख्याने कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असतील या संवादातले? स्वाती, आपण जर पाहिलं तर 8:30 वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SOP कशा पद्धतीने असतील, काय कुठल्या गोष्टी या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये केल्या जाणार आहेत त्या सगळ्यांचा उहापोह जो आहे तो मुख्यमंत्री या ठिकाणी जनतेला सांगतील. खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पहिला लॉकडाऊनचा जो अनुभव आहे त्या लॉकडाऊनच्या आधारावर
या SOP ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे जरी या ठिकाणी चालू राहिल्या आणि बाकी सर्व आस्थापना असतील, काही हॉटेल्स असतील ते जरी बंद असतील तरी नागरिकांचे जे कामावर काही ठिकाणी जातात किंवा बाहेर कुठेतरी ड्युटीवर असतात त्यांच्या जेवणाचा प्रश्न उद्भवू नये म्हणून काही हॉटेल्स जे आहेत त्यांना पार्सल सेवा जी आहे ती खरं तर विचार केला जाणार आहे. प्रफुल्ल, अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर बघूयात पुढची महत्त्वाची बातमी आहे कोरोना रुग्ण संख्येबद्दल, ती म्हणजे नांदेडमधून. गेल्या कोरोनाच्या लाटेच्या वेळी ग्रीन झोन मध्ये असणारा नांदेड जिल्हा आता मात्र कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चाललाय. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच असल्यानं आरोग्य यंत्रणेवर ताण वाढतोय आणि दररोज 1,500 ते 2,000च्या आसपास रुग्ण वाढताना दिसत आहेत. आणि येत्या काही दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर नांदेडमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर नांदेडमधली रुग्णसंख्येची जी आकडेवारी आहे ती आपण बघणार आहोत. नेमकी काय परिस्थिती आहे नांदेडमध्ये ती आपण बघूयात. 8 एप्रिल पासून जर आपण सुरुवात केली तर 8 एप्रिलला 1450 इतकी आकडेवारी आपल्याला रुग्णांची बघायला मिळते. 8 एप्रिल नंतर 9 एप्रिलचा जर आपण विचार केला तर 9 एप्रिलला हीच आकडेवारी वाढून ती 1650 इतकी गेल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि हा आलेख जो आहे तो चढाच असल्याचं बघायला मिळतंय. 10 एप्रिल 11 एप्रिलला सगळ्यात जास्त 1859 इतके रुग्ण वाढलेले आहेत. आणि त्यानंतर 12 तारखेला काहीसं प्रमाण कोरोना रुग्णांचं हे काहीसं प्रमाण कमी झाल्याचं बघायला मिळते. 1798 इतक्या रुग्णांची आकडेवारी आपल्याला नांदेडमध्ये बघायला मिळते. नांदेडमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. नांदेडमध्ये मागच्याच महिन्यामध्ये 11 दिवसाचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनाचे कडक निर्बंध आणि विकेंडच्या लॉकडाऊननंतरही रुग्णांची जी संख्या आहे ती आटोक्यात येतच नाही आहे. गेल्या 24 तासामध्ये नांदेडमध्ये 1798 म्हणजे जवळपास 1800 रुग्ण आढळलेले आहेत आणि 26 जणांचा मृत्यू झाला. तर मागच्या 5 दिवसाची आकडेवारी जर आपण पाहिली तर 5 दिवसामध्ये 8507 रुग्ण नवीन आढळले आणि या 5 दिवसामध्ये 133 जणांचा मृत्यू झालेला आहे. काहीही करून परिस्थिती जी आहे ती आटोक्यात येत नाही आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आता बेडची देखील कमतरता भासू लागली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन तर मिळतच नाही आहे. वन लोकांना भटकावं लागत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता 200 बेडचं नवीन जम्बो रुग्णालयाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्या 2 दिवसामध्ये ते जम्बो रुग्णालय सुरू होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. 200 रुग्ण जरी वाढवले तरी रुग्णसंख्या जर अशीच वाढत गेली तर हे रुग्णालय देखील इथं देखील बेडची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आपण पाहू शकतो की नांदेडकर मात्र अत्यंत बेजबाब पद्धतीने वागत आहेत. रस्त्यावर तुम्ही पाहू शकता विनाकारण फिरणाऱ्यांचीच जास्त गर्दी सध्या तुम्ही पाहू शकता. आणि अशा लोकांवरती आता कडक कारवाई करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी आज स्वतःच रस्त्यावरती उतरले होते. जे विनाकारण फिरतायत त्यांची अँटिजेन टेस्ट केली जात आहे आणि त्यांना जे पॉझिटिव्ह येत आहेत त्यांना कोविड सेंटरमध्ये त्यांची रवानगी केली जात आहे. नांदेडमध्ये येत्या आठवड्यामध्ये जर का ही रुग्णांची संख्या जर आटोक्यात आली नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये नांदेडची जी परिस्थिती आहे आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. नांदेडनंतर बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि त्याचमुळे प्रशासनानं आता कठोर निर्बंध लावले आहेत. आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अर्थात गुढीपाडव्याचा सण आहे. आज मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं पण कोरोनामुळे सोन्या चांदीची दुकानं बंद आहेत आणि त्यामुळे नागरिकांना सोनं खरेदी करण्यासाठी पर्याय उपलब्ध नाहीये. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाल्याचं बघायला मिळतंय. तर भुसावळमध्ये कोरोना रुग्णांची नेमकी काय आकडेवारी आहे याचा आलेख आपण 8 एप्रिल पासून बघणार आहोत. बघा 8 एप्रिलचा जर आपण विचारचित्र पाहिलं तर 8 एप्रिलला 1000च्या पार आकडेवारी गेल्याचं या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यानंतर 9 एप्रिलला ही आकडेवारी बऱ्यापैकी खाली आल्याचं बघायला मिळतंय. 9 एप्रिलला 1167 इथपर्यंत ही आकडेवारी खाली आली होती पण त्यानंतर 10 तारखेला पुन्हा एकदा ही आकडेवारी वाढल्याचं चित्र बघायला मिळालं. 1185 इतकी ही आकडेवारी झाली आणि त्यानंतर 11 तारखेला पुन्हा काहीसं दिलासादायक चित्र बघायला मिळालं. आकडेवारी कमी झाली होती पण पुन्हा 12 तारखेला ही आकडेवारी 1200च्या वरती गेलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख आहे जळगाव जिल्ह्यातील. या जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याच अनुषंगाने काही प्रशासन व शासनाने निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. या निर्बंधामध्ये जे अत्यंत आवश्यक सेवा आहेत ते सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. परंतु जे कपडे व्यापारी असो व सोना चांदी व्यापारी असो यांनी दुकाने बंद ठेवलेली आहे. आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त
गुढीपाडवाचा आहे. या गुढीपाडवा निमित्त लोक सोनं चांदी खरेदी करीत असतात, परंतु याच्या कोरोनाच्या काळामध्ये सोनं चांदीचे दुकाने बंद असल्याने याचा फटका सोना व्यापाऱ्यांना खूप मोठा बसलेला आहे. या गुढीपाडवा निमित्त जिल्ह्यामध्ये करोडो रुपयाची उलाढाल होत असते, परंतु या वाढलेले कोरोना प्रादुर्भावामुळे दुकाने सर्व बंद आहे. शासन व प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे की सहकार्य करा. यासाठी आज पूर्ण दुकाने वगैरे बंद आपल्याला दिसत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. बघत पुढची बातमी. एकीकडे कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाच तिथेच दुसरीकडे मात्र एसटी कर्मचाऱ्यांची दैना सुरूच आहे. कारण राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही कोरोना विरोधी लसींचा डोसच देण्यात आलेला नाहीये. लॉकडाऊन आणि अनलॉकच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवक, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. मात्र लसीकरणाच्या वेळी मात्र याच एसटी कर्मचाऱ्यांचा विसर कुठेतरी एसटी महामंडळाला पडल्याचं चित्र बघायला मिळतंय. कारण अजूनही त्यांचं लसीकरण करण्यात आलेलं नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर एसटी डेपोतील 2 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय. मुंबईला ड्युटी करून आल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे त्यांच्याकडे नेमकं महामंडळ कधी लक्ष देणार हाच सवाल आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये खरं तर कोरोना योद्धा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून अद्यापही फारशी दखल घेतली जात नाहीये. कारण त्यांच्या जीवावर बेतण्यासारखं काम जे आहे ते या ठिकाणी सातत्याने करत असतात. मात्र त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. आपल्यासोबत एसटी कामगारांचे पदाधिकारी आहेत संघटनेचे. सर, काय नक्की आपल्या मागण्या आहेत, काय सांगाल एकंदरीत? एक तर साधारणपणे आमच्या पगारी कमी आहेत आणि दुसऱ्यांदा हेतून ज्या वेळेला बेस्ट वाहतुकीसाठी आमचे कर्मचारी पाठवले जातात, त्या कर्मचारी तिथं त्यांना राहण्याची आणि काम करण्याचे जे काही अंतर आहे ते खूप मोठं आहे. आणि आल्यानंतर त्याची टेस्ट केली जात नाही. त्याची टेस्ट केली पाहिजे आणि ते जर निगेटिव्ह जरी असेल तरी त्याला एक 3-4 दिवसाची ऑन ड्युटी रजा दिली पाहिजे. आता सध्या 3 दिवसामध्ये आमच्याकडून मुंबईवरून आलेले विभागात 2 कर्मचारी मयत झालेले आहेत. आणखीन त्या 50 लाखाचं काय कव्हर आहे का नाही हे अद्यापर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्यांपर्यंत त्याची माहिती नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. लसीकरणाच्या संदर्भात काय? आणि आम्हाला ज्या कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतुकीला पाठवायचं असेल त्यांना प्रत्येकाला लसीकरण करूनच बेस्ट वाहतुकीला पाठवण्यात यावं, जेणेकरून त्यांचं जे काही जीव आहे ते धोक्यात राहणार नाही जास्त. लसीकरणामुळं फक्त 2च बेड असतात, एक ड्रायव्हर कंडक्टर झोपासाठी. ह्यांनी 5-5 लोक कोंबतात तिथं एका रूम मध्ये. हा, एका रूम मध्ये 5-5, 6-6 माणसं घालतात जबरदस्तीने ती पण. आणि तिथं फक्त बेड तर दोघांसाठीच असतात आणि दोघं खाली झोपायचं, 2 जण असं आडवं झोपायचं, अशी तिथे व्यवस्था आहे. काही कर्मचारी या ठिकाणी मुंबईला जाऊन आलेले आहेत. तुम्ही जाऊन आलात, काय नक्की तुमचे अनुभव? असं खूप त्रासदायक वाटतं काम. तसं यायला जायचं खूप लांब आहे. जेवणाची सोय आहे एवढी व्यवस्थित होत नाही आहे. कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे आणि सतत भीती, तणाव याच्या सावटाखाली काम करतात. किंवा पोलीस असतील, परत शिक्षक असतील, या लोकांना लसीकरण अगोदर द्यायला लागलेत. परंतु आमचे एसटी महामंडळ चालक वाहक अतिशय प्रवाशांच्या जवळ असताना सुद्धा त्यांना लसीकरण या ठिकाणी दिली जात नाही, ही खंत वाटत आहे. मी शासनाला एवढी विनंती करतो की ज्या वेळेला प्रत्येक आगारामध्ये नगर परिषद असो किंवा महानगरपालिका असो, तेथील यंत्रणेकडून प्रत्येक आगारामध्ये चालक आणि वाहकांना कंपल्सरी लस देण्यात यावं असं मी त्यांना मागणी करतो. लोकांना वाहून नेणाऱ्या वाहकांनाच आता कोरोना लसीकरणाची गरज आहे. मात्र राज्य शासनाने याबाबत कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. तेव्हा ही व्यथा आहे एसटी कर्मचारी बांधवांची आणि तेव्हा मायबाप सरकार जर या क्षणी न्यूज 18 लोकमतवर ही बातमी बघत असेल तर तातडीनं ह्या कोरोना योद्ध्यांचं लसीकरणासाठी खरं तर प्राधान्य द्यावं आणि त्यांना देखील लगेचच लसीकरण सुरू करावं असं आवाहन न्यूज 18 लोकमतकडून त्यांचा हा प्रश्न तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न. आणि बातमीसह एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून. अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरानं म्हणजेच 900 रुपयांचं इंजेक्शन 4 ते 5 हजार रुपयांना घ्यावं लागत होतं. काही मेडिकल दुकानदारांना तर या इंजेक्शनचा काळा बाजार करताना रंगे हात पकडण्यात आलाय
आणि हाच काळा बाजार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकलमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केलाय। आता जिल्ह्यात कोणत्याही कोरोना बाधित रुग्णाला रेमडेसिवीर हे इंजेक्शन हवं असेल तर इथून अगदी माफक दरात ते दिलं जाणार आहे आणि यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाला रुग्णाची संपूर्ण माहिती या ठिकाणी द्यावी लागणार आहे। सोबतच या मेडिकलमधून इंजेक्शन नेल्यावरती खरंच त्याच रुग्णाला ते इंजेक्शन लावलं जात आहे की नाही याची देखील ही नियंत्रण समिती जी आहे ती खात्री करणार आहे। आणि याच संदर्भात त्या ठिकाणच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणारं नवसंजीवनी ठरणारं रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे। अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जे कोरोनाबाधित रुग्ण आहे यांना इंजेक्शन जे रेमडेसिवीर मिळत नव्हतं। 899 रुपयाचं जे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे ते 5-5, 6-6 हजार रुपयाला याची काळाबाजारी होत होती आणि निश्चितच ह्या इंजेक्शनवर आता कुठेतरी नियंत्रण राहावं म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि अन्न आणि औषधी प्रशासनाच्या वतीने पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिवाजी मेडिकल स्टोअर्सला आता एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण इंजेक्शन जे आहे ते या ठिकाणी मिळणार आहे आणि इथूनच जे कोरोनाबाधित रुग्ण असेल त्यांना याच ठिकाणावर आता इंजेक्शन दिले जाणार आहे। त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांना जे फरफड होत होती आणि रुग्णांना इंजेक्शनसाठी फिरावं लागत होतं आणि काळाबाजारी होत होती। 900 रुपयाचं इंजेक्शन 5 ते 6 हजार रुपये घ्यावं लागत होतं। त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात या ठिकाणी ज्या रुग्णाला इंजेक्शनची गरज आहे त्या रुग्णांचे सगळे कागदपत्र जे आहे ते कागदपत्र तपासले जात आहे। त्या रुग्णाला खरंच या इंजेक्शनची गरज आहे काय, त्याचा वेळ पडला तर कोरोना रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आहे की नाही हे देखील तपासलं जाणार आहे। कारण मध्यंतरीच्या काळात अमरावती शहरातील काही मेडिकल्समधून 3-3, 5-5 हजाराला हे इंजेक्शन जे आहे हे विकताना अमरावतीच्या नियंत्रण कक्षातील काही लोकांनी पकडलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात खरंच गरजू रुग्णांना हे इंजेक्शन पोहोचवावं आणि त्यापर्यंत कुठल्याही प्रकारची काळाबाजारी होऊ नये। त्यामुळे हे जे नियंत्रण कक्ष स्थापन केलेलं आहे या नियंत्रण कक्षाचा फायदा कोरोनाबाधित रुग्णांना निश्चितच येणाऱ्या काळात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। अमरावतीनंतर बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून। बुलढाण्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे। आज जिल्ह्यात 916 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत। इतकंच नाही तर 7 जणांचा इथे कोरोनामुळे बळी गेलाय। दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे, तरी देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही आटोक्यात येत नाहीये। बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 47,446 जणांची नोंद झाली आहे, तर 316 जणांचा जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालाय। तिकडे मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय। दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत। कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झालाय, तर बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। नाशिकमधील ग्रामीण भागातील याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मनमाडसह नांदगाव तालुक्यात धुमाकूळ घातलेला आहे। रोज नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे, तर अनेकांचा कोरोनाने बळी देखील घेतलेला आहे। काहींचा तर ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळेही मृत्यू झालेला आहे। मनमाडसह नांदगाव तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी जवळपास 20 दिवसापूर्वी मनमाडचा रेल्वे हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथे पलंग आलेले आहे, खाटा आलेले आहे, गाद्या टाकण्यात आलेल्या आहे, ऑक्सिजनची लाईन देखील टाकण्यात आलेली आहे। मात्र स्टॉप अद्याप उपलब्ध झालेला नाही आहे आणि गॅसचे सिलेंडर देखील इथे देण्यात आले नाही। त्याच्यामुळे हा हॉस्पिटल जो आहे तो अपूर्ण अवस्थेत आहे। दुसरीकडे नाशिक जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्री लाभलेले आहे, पालकमंत्री छगन भुजबळ व राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे। मात्र छगन भुजबळ हे नाशिकनंतर जास्तीत जास्त लक्ष त्यांनी येवल्याकडे त्यांच्या मतदारसंघाकडे केंद्रित केलेलं आहे, तर दादा भुसे हे मालेगावकडे जास्त लक्ष देत असल्याचा आता नागरिक आरोप करू लागलेले आहे। इतर जे तालुके आहे त्याकडे दोन्ही मंत्री आणि जिल्हा प्रशासन पाहिजे तेवढं लक्ष देत नसल्यामुळे इथे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचेही आरोप केला जात आहे। दोन्ही मंत्री छगन भुजबळ असो, दादा भुसे असो व जिल्हा प्रशासन असो यांनी आता मनमाड, नांदगावसह इतर भागाकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे। अन्यथा हा कोरोना जो आहे तो आटोक्याच्या बाहेर जाऊन अनेकांचा बळी घेईल। त्याच्यामुळे आता या सर्वांनी नाशिकच्या ग्रामीण भागाकडेही लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।
नाशिकच्या ग्रामीण भागातला आढावा पाहिल्यानंतर आपण बघूयात वाशिममधल्या ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे। वाशिममधील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत आहे। जिल्ह्यात 49 हॉटस्पॉट तयार झालेले आहेत, तर 326 कंटेनमेंट झोन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि 60% हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन हे ग्रामीण भागात असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। त्यामुळे शेलगाव बोंदाडेमध्ये 129 रुग्णांची नोंद झाली आहे, तर गोवर्धनमध्ये 126 आणि चिखलीमध्ये 44 नव्यानं रुग्ण जे आहेत कोरोना बाधित ते आढळलेले आहेत। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामीण भागातल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशी यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही 19,500 घरात गेली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जे रुग्णसंख्या आहे ही ग्रामीण भागामध्ये आढळत आहे। जिल्ह्यामध्ये एकूण जे 49 हॉटस्पॉट आहेत आणि 326 कंटेनमेंट झोन यातील जवळपास 60%हून अधिक जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये आहे। विशेष म्हणजे जे वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन, शेलगाव बोंदाळे आणि चिखली येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहे। मी आहे चिखली इथे जवळपास 44 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत। वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचं कारण म्हणजे येथील जे ग्रामस्थ आहेत ते कोरोनाची नियमावली पाळताना दिसत नाही। जर कोरोनाचे नियम पाळले तर निश्चितच वाशिम जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याशिवाय राहणार नाही। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम। तेव्हा कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे। नियमांचं पालन करा आणि सुरक्षित राहा आणि आपल्या प्रियजनांचीही काळजी घ्या। आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातून। अहमदनगरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे, तर तिथेच दुसरीकडे या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे। त्यामुळे रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या डॉक्टरसह मेडिकल चालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय, ज्यामध्ये डॉक्टर किशोर म्हस्के, डॉक्टर कौशल्या म्हस्के, प्रसाद आल्हाट, रोहित पवार यांच्यावरती भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर जिल्हा प्रशासनानं आज घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यामध्ये एक सेंटर उभारण्यात येणार असून कोरोना बाधित रुग्णांना कुठे बेड उपलब्ध आहे किंवा रेमडेसिवीर कुठे मिळेल याबाबतची माहिती या सेंटरमधून दिली जाणार आहे आणि याच संदर्भातला त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे। आज 2665 नवीन पेशंट निघाले असून त्यांच्यावरती अहमदनगरमध्ये उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 12,943 लोकांवरती अहमदनगर जिल्ह्यामध्ये उपचार सुरू असून 1,03,749 रुग्ण बरे झाले आहेत। या सगळ्या प्रकरणावरती अनेक रुग्ण असे आहेत की त्यांना कुठेही ऑक्सिजन मिळत नाही, बेड मिळत नाही, म्हणून काल 2 दिवसापूर्वी अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये एकाच रुग्णाचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता। तर काल सायंकाळी एका रुग्णाला जवळपास 1.5 तास बेड न मिळाले नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या प्रकरणावरती आज राज्यमंत्री जे आहेत त्यांनी आज बैठक घेतलेली आहे शासकीय यंत्रणेची आणि याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणावरती चर्चा झालेली आहे। मुळात हा प्रश्न आहे की अनेकदा चर्चा होऊ नये, या रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही असा नागरिकांचा आरोप आहे। तर रेमडेसिवीरबाबत अहमदनगरमध्ये भिंगार कॅम्प ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपींना अटक केली असली तरी मोठ्या प्रमाणात आजही मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असून हा काळा बाजार थांबवणं प्रशासनाला मोठं आव्हान आहे। या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांनी आणि सगळ्या यंत्रणांनी एक नंबर तयार केला आहे। त्या नंबरवरती जिल्ह्यामध्ये बेड किती उपलब्ध आहे आणि किती ठिकाणी जागा शिल्लक आहेत अशी माहिती दिली जाईल। अशी एक यंत्रणा अहमदनगरच्या जिल्हा स्थापन केली असून त्याच्यावरती 2 दिवसामध्ये ती चालू होऊन रुग्णांना आपापल्या घरी बसून कुठल्या ठिकाणी रुग्ण ॲडमिट होऊ शकतो, कुठल्या ठिकाणी बेड उपलब्ध आहे आणि कशा प्रकारे रेमडेसिवीर मिळेल त्यांना याची माहिती दिली जाईल। जर्नलिस्ट शुभमसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। आणि नगर जिल्ह्यातल्या बातमीचा अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता कोकणातून बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण बघूयात. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होतीये. दापोली तालुक्याचा विचार केला तर दापोली तालुक्यात एकाच दिवशी 5 कोरोना बाधित रुग्णांचा इथे मृत्यू झालाय. त्यामुळे तालुक्यात सध्या चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय. सोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यूची नोंदही दापोली तालुक्यातच झाली आहे. इतकंच नाही तर कोरोना रुग्णांना बेड मिळणंही आता कठीण झालंय. आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. दापोलीमध्ये एकाच दिवशी 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते, तर दुसरीकडे मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं सुद्धा प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे जिल्हा जी यंत्रणा आहे ती खडबडून जागी झालेली आहे. लोकांची आता चिंता वाढलेली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेतरी आता कोरोनाची लस उपलब्ध झाली होती. 19,200 लस जिल्ह्यामध्ये उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. तर दुसरीकडे मात्र जिल्ह्यामध्ये आज मृत्यूचं प्रमाण वाढलंय. जिल्ह्यातलं सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण आज दापोलीमध्ये नोंदवलं गेलंय. 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 5 जण केवळ दापोलीमधले आहेत. याच दापोलीमध्ये चांगला उपचार केला जातो म्हणून या कोविड सेंटरमध्ये दापोली असेल किंवा मंडणगड, खेड या तालुक्यामधून लोक येत होते. परंतु आता याच उपजिल्हा रुग्णालयामधल्या कोविड सेंटरमध्ये आता मृत्यू झाल्याने अनेक जण चिंतेत पडले आहेत. अनेकांना काळजी वाटते. परंतु असं असलं तरी सणासुदीच्या दिवसामध्ये अनेक लोक खरेदीसाठी बाहेर पडलेत आणि कुठेतरी कोरोनाचे जे नियम आहेत ते पाळले जात नाहीत. त्यामुळेच कोरोनाचा स्प्रेड दिवसेंदिवस वाढतोय आणि लोकांची चिंतासुद्धा वाढलेली आहे. प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण वाढलेला आहे. खबरदारी घेणं गरजेचं आहे, परंतु लोक मात्र हलगर्जीपणाने वागत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आणि हा चिंतेचा विषय बनला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. तेव्हा प्रेक्षक हो, कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे, गेलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, स्वतःची काळजी घ्यायची आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचं काटेकोरपणे पालन करायचंय. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात ताज्या अपडेट्ससह लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.